की ती परीक्षा जी आहे ती कॅन्सल झालेली आहे. सुसाईडच्या केसेस सुद्धा आपल्याला ऐकण्यात आलेल्या आहेत. चांगला स्कोर आणि एक चांगलं कॉलेज डिझर्व करतो. ज्या मुलांचा स्कोर 650 प्लस आला होता, 700च्या आसपास आला होता, त्यांच्यासाठी हे खूप चॅलेंजिंग असणार आहे. आपण आपल्या मुलांना प्रॉपर पद्धतीनं मोटिवेट केलं पाहिजे, धीर दिला पाहिजे. लॉजिकली स्वतःला स्टेबल ठेवणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश चोपडे, फिजिक्स टीचर अँड जेई नीट मेंटॉर. आता काही दिवसांपासून आपण न्यूजमध्ये पाहिलेलंच आहे की 3 मेला जी नीटची एक्झाम झाली त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॉपी झालेली आहे. त्याचा पेपर फुटी झाला होता आणि ह्या सगळ्या गोंधळामुळे एनटीएने नीटची पुन्हा एकदा एक्झाम घेण्याचं डिक्लेअर केलेलं आहे. 21 जूनला ही नीट एक्झाम होणार आहे. यामुळे पूर्ण पालक वर्गामध्ये आणि स्टुडंट्समध्ये प्रचंड गोंधळाचं आणि टेन्शनचं वातावरण आहे. ॲज अ टीचर आणि गेल्या 12 वर्षांचा अनुभव बघता मला असं वाटलं की आपण ह्या गोष्टीवर बोललं पाहिजे. यापूर्वीही मी काही व्हिडिओज काढलेले आहेत की ज्यामध्ये लोकांना पॅनिक होऊ नये असे आवाहन केले होते. आज थोडंसं या गोष्टीबद्दल आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल, जेईई आणि नीट या एक्झामबद्दल जर बोलायचं झालं तर या नॅशनल लेव्हलच्या एक्झाम्स आहेत ज्या बेसिकली इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या ॲडमिशनसाठी घेतल्या जातात. एनटीए नावाची एजन्सी आहे, नॅशनल एजन्सी आहे, जी या एक्झाम्स कंडक्ट करते. यामधील जेईची एक्झाम जी आहे ती पर्टिक्युलर कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असते आणि नीटची एक्झाम जी आहे ती आत्तापर्यंत पेन पेपर बेस्ड होती. या पेन पेपर मॉडेलमुळे या एक्झाममध्ये यापूर्वीही बऱ्याच वेळा कॉपी आणि पेपर फुटीच्या गोष्टी झालेल्या आहेत. 2024 मध्ये सुद्धा अशी बरीच प्रकरणं पुढे आली होती. इनफॅक्ट ॲज अ टीचर आम्हाला जे आमच्या फील्डबद्दल माहीत आहे त्यानुसार अशा गोष्टी कमी अधिक प्रमाणात दरवर्षी होत असतात. यावर्षी त्या मोठ्या प्रमाणात झाल्या आणि त्या लोकांच्या समोर उघडकीस आल्या. ॲज अ पालक, ॲज अ स्टुडंट आपण ह्याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे ते पाहूया. आपण या गोष्टीला थोडं काही प्रमाणात विभागून घेऊया. जी मुलं यावर्षीची एक्झाम देत आहेत, ज्यांनी 3 मेची एक्झाम दिली होती आणि जी आता 21 जूनला होणारी एक्झाम देणार आहेत, त्यांच्याबद्दल पहिला बोलूया. तर फर्स्ट ऑफ ऑल मला पूर्णपणे कल्पना आहे की तुमची एक मानसिकता होती की पेपर झाल्यानंतर आता सगळं संपलेलं आहे. आता यापुढे पर्टिक्युलर फिजिक्सचा अभ्यास तरी आपल्याला करावा लागणार नाही आहे. बट अनफॉर्च्युनेटली तुम्हाला परत तो करावा लागत आहे. आता यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आता जी एक्झाम होणार आहे ती फक्त तुमची पीसीबीची नसून त्याच्यामध्ये सायकॉलॉजिकल फॅक्टर सुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे. ॲज अ स्टुडंट जो स्टुडंट जो आहे, जो पॅनिक होणार नाही, जो स्वतःचा डिसिप्लिन पुन्हा मेंटेन करेल, ओके, आणि जो डिमोटिवेट न होता परत गोष्टी सगळ्या करेल, त्याच्यासाठी ही एक चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. मला पूर्णतः खात्री आहे की या सगळ्या गोष्टींमुळे प्रचंड तुमचा गोंधळ झाला असणार आहे. दुर्दैवाने काही ठिकाणी सुसाईडच्या केसेस सुद्धा आपल्याला ऐकण्यात आलेल्या आहेत. सो या बाबतीत ॲज अ टीचर मी तुम्हाला एवढंच आवाहन करू इच्छितो की तुम्ही पॅनिक होऊ नका. पेपर फुटी जो आहे तो अत्यंत चुकीचा विषय आहे. यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्यांना सरकारने अशी अद्दल घडवली पाहिजे की परत कुणाची पेपर फोडण्याची हिंमत झाली नाही पाहिजे. डेफिनेटली त्या पद्धतीनं सीबीआयची चौकशी चालू आहे. काही कोचिंग क्लासच्या ओनर्सना सुद्धा याच्यामध्ये सीबीआयनी ताब्यात घेतलेलं आहे. एनटीएचे जे टीचर्स जे पेपर तयार करणारे होते त्यापैकी सुद्धा काहींनी पेपर फोडलेले होते, त्यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे. यासाठी आम्ही सगळ्या शिक्षक वर्गाकडून आमची सीबीआयला आणि गव्हर्नमेंटला कळकळीची विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही बिलकुल सोडू नका. अशा लोकांवर कडक मधली कडक कारवाई एनटीए आणि सीबीआयनी केली पाहिजे. आणि याचबरोबर एनटीएच्या हायर ऑथॉरिटी मधले सुद्धा जी लोक यात इन्व्हॉल्ड आहेत आणि असणारच आहेत, त्याशिवाय एवढा मोठा प्रकार होऊ शकत नाही, त्यांच्यावर सुद्धा कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे. हा तर झाला कारवाईचा भाग. बट एक पालक म्हणून आपली जबाबदारी फार महत्वाची आहे. आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या विद्यार्थिनीनं मागच्या 2 वर्षांपासून एक अत्यंत महत्त्वाच्या अशा परीक्षेसाठी तयारी केलेली होती आणि अचानक कळलं की ती परीक्षा जी आहे ती कॅन्सल झालेली आहे. यात पालक म्हणून आपली भूमिका प्रचंड महत्त्वाची आहे. आपल्या पाल्याला सांत्वन करण्याची, त्याला मोटिवेट करण्याची, त्याला धीर देण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाची असेल तर ती आपल्या पालकांची आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल पालकांना माझं सांगणं आहे की आपण धीर सोडून नाही चालणार. आपण आपल्या मुलांना प्रॉपर पद्धतीनं मोटिवेट केलं पाहिजे, धीर दिला पाहिजे. कारण ही जी एक्झाम आहे ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, स्पर्धा परीक्षा आहे. सो त्यामुळे जी काही घटना घडलेली आहे ती फक्त आपल्या मुलाबद्दलच घडलेली नाही, तर ती भारताभरातील जे काही 22-23 लाख मुलांनी नीटची एक्झाम दिली होती त्या सगळ्यांच्या बाबतीत घडलेली आहे.
सो त्यामुळे जो काही तुम्हाला त्रास होत आहे, तो भारतातील या 23 लाख विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना होत आहे. यात स्थिर राहणं आणि आपल्या मुलाला पुन्हा उभा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये मी माझ्या आधीच्याही एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आम्ही या मुलांना पुन्हा 3 कॅटेगरीजमध्ये आता डिव्हाईड करत आहोत. ज्या मुलांचा स्कोर 650 प्लस आला होता, 700च्या आसपास आला होता, त्यांच्यासाठी हे खूप चॅलेंजिंग असणार आहे. अनफॉर्च्युनेटली एका स्टुडंटची जी मी बातमी ऐकली, त्याला सुद्धा या रेंजमध्ये स्कोर येत होता आणि त्या टेन्शनमुळे की पुन्हा माझ्याकडून नाही झालं तर, याच्यामध्ये त्या मुलाने आत्महत्या केली. अत्यंत चुकीची घटना आहे आणि ह्याला जबाबदार हे सगळे पेपर फोडणारीच आहेत. यांच्यावर या पद्धतीचा गुन्हा सुद्धा डेफिनेटली दाखल झाला पाहिजे. पण त्याचबरोबर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, की ज्यांना चांगला स्कोर आला होता, त्यांच्यापुढे हा आता सायकॉलॉजिकल प्रेशरचा भाग झालेला आहे. कारण त्यांनी एकदा प्रूव्ह करून दाखवलेलं आहे, की येस आम्ही नीटच्या एक्झाममध्ये चांगलं मार्क्स, चांगला स्कोर आणि एक चांगलं कॉलेज डिझर्व्ह करतो. आता तुमच्यापुढे चॅलेंज हा आहे, की तुम्हाला ते पुन्हा एकदा साबित करून दाखवायचं आहे. सो त्यामुळे तुम्हाला सायकॉलॉजिकली स्वतःला स्टेबल ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी मुलांना मी एवढंच सांगेल, की तुम्ही जी 2 वर्षांची मेहनत केलेला आहात, ती पुन्हा तुम्हाला थोडीशी रिपीट करावी लागणार आहे. तुम्ही जे काही मॉक पेपर्स दिला होता, ते पुन्हा तुम्हाला रिसॉल्व्ह करावं लागणार आहे. इन केस तुमचे काही पॉइंट्स तुमचे वीक राहिले असतील, तर पुन्हा त्यांच्यावर तुम्हाला काम करावं लागणार आहे. तुमच्यासाठी मी समजू शकतो खूप चॅलेंजिंग भाग असणार आहे. बरीच मुलं तर 3 मेची एक्झाम झाल्यानंतर व्हॅकेशनवर गेली होती आणि व्हॅकेशनवर असताना त्यांना या गोष्टीची कल्पना आली, त्यांना ही बातमी मिळाली. सो तिथून स्वतःला सावरणं आणि ह्या एक्झामसाठी प्रिपेअर करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, याची मला पूर्णपणे कल्पना आहे. दुसरा जो भाग आहे, ज्यांचा स्कोर साधारण 450, 550च्या रेंजमध्ये आला होता. काही गोष्टींमुळे त्यांचा स्कोर समजा कंपॅरेटिव्हली त्यांच्या अपेक्षेपेक्षा जर कमी आला असेल, तर त्यांच्यापुढे ही सुवर्णसंधी आहे. त्यांना आता आपल्या वीक एरियाजवर प्रॉपर पद्धतीनं काम करण्यासाठी गव्हर्नमेंटनी दिलेली एक पुन्हा एकदा संधी आहे. अशा पॉझिटिव्ह वेने ते त्याच्याकडे बघू शकतात. एक्झामची जी अँक्झायटी असते, एक्झाम फोबिया असतो, या सगळ्या गोष्टी तुम्ही 3 मेच्या एक्झामला हँडल केलेला आहात, टॅकल केलेला आहात. आता ती गोष्ट पुन्हा होऊ नये याच्यासाठी तुम्हाला डेफिनेटली काळजी घ्यायची आहे. तुम्ही जर वीक एरियाजवर काम केलात, तुमच्या पर्टिक्युलर जे निगेटिव्ह झालेले क्वेश्चन्स होते 3 मेच्या पेपरमधले, त्याच्यावर जर तुम्ही काम केलात, तर डेफिनेटली तुमचा स्कोर 50 मार्कांनी ते 100 मार्कांपर्यंत वाढण्याची डेफिनेटली चान्सेस आहेत. सो तुम्हाला एक सेकंड अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. अशा वेनी तुम्हाला याच्याकडे फोकस करायचा आहे. तिसरी कॅटेगरीचा जो स्टुडंट आहे, ज्याचा स्कोर कंपॅरेटिव्हली कमी आला होता, 200-300च्या रेंजमधले आता आला होता. तर या मुलांना मला खरंच सांगायचं आहे, की तुम्ही 2 वर्षामध्ये किती अभ्यास केलात आणि किती एफर्ट्स टाकलात याची कल्पना तुम्हाला जास्त आहे. जर समजा एफर्ट्समध्ये कमी पडला असाल, तर अनफॉर्च्युनेटली 1 महिन्यात खूप जास्त फरक नाही पडणार आणि तुमची कॅपॅसिटीच तेवढी नव्हती, तर तरीसुद्धा तुम्हाला हे एक्सेप्ट करावं लागेल, की नीटच्या पुढे सुद्धा बरेचसे करियर ऑप्शन्स आहेत. प्रत्येकानं डॉक्टरच बनलं पाहिजे असं बिलकुल नाही. तुम्ही अजून वेगवेगळ्या मार्गांवर खूप चांगल्या प्रकारे विचार करू शकता. पॅरामेडिकलचे बरेचसे कोर्सेस आहेत, फिजिओचे कोर्सेस आहेत. अजून पण समजा तुम्हाला बायोलॉजीमध्येच करायचं असेल, तर बायोटेक, बायो इन्फॉर्मॅटिक्स, जेनेटिक्स अशा बऱ्याच फील्डमध्ये तुम्ही विचार करू शकता. कारण वी हॅव टू एक्सेप्ट इट, की आपण 3 मेचा एक अटेम्प्ट दिला आणि त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली आपल्याला स्कोर आलेला नाही. याचा अर्थ कुठेतरी आपली कॅपॅसिटी कमी पडते किंवा आपली कुठेतरी मेहनत कमी पडते. सो हे एक्सेप्ट करून डेफिनेटली तुम्ही दुसरा अटेम्प्ट तर दिलाच पाहिजे, पण ह्या गोष्टी एक्सेप्ट करून तुम्ही दुसऱ्या पर्यायांकडे बघणं सुद्धा चालू केलं पाहिजे. इव्हन सगळ्या स्टुडंटना ज्यांना चांगला स्कोर येत होता, ज्यांना मिडल स्कोर आला होता, ज्यांना कमी स्कोर आला होता, यांनी नेहमीच बॅकएंडला एक 1 किंवा 2 असे ऑप्शन्स ठेवणे फार गरजेचं आहे. कारण जेव्हा तुमच्याकडे बॅकएंडचे ऑप्शन्स सुद्धा रेडी असतात, तेव्हा तुम्ही मेंटली थोडेसे प्रिपेअर्ड होता. कारण मी जसं म्हणालो ही एक्झाम जी आहे, पर्टिक्युलर कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या आहेत, जसं जेईई म्हणाला तर पीसीएम, नीट म्हणाला तर पीसीबी, तर हे फक्त या 3 सब्जेक्टची एक्झाम नसून ती अजून एक सब्जेक्टची असते, 4 सब्जेक्टची एक्झाम असते, ती म्हणजे सायकॉलॉजीची सुद्धा एक्झाम असते. तुम्ही मेंटल प्रेशर, एक्झाम प्रेशर कशाप्रकारे हँडल करता, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन पुढच्या 21 जूनपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त मॉक पेपर्स द्यायचे आहेत. आता मी कुणालाही स्टँडर्ड काही रूटीन सांगणार नाहीये, कारण याच्यामध्ये प्रत्येक स्टुडंट वेगवेगळ्या फेजला आहे. त्यानुसार प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखली पाहिजे. काही कॉमन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो, की ह्याच्यामध्ये तुमची हेल्थ मेंटेन करणं फार गरजेचं आहे. हेल्थमध्ये तुमची झोप जी आहे ती 7 ते 8 तास प्रॉपर झालीच पाहिजे. तुमचा डायट जो आहे, तुमचा ब्रेकफास्ट असू दे, लंच असू दे, डिनर असू दे, ह्या प्रॉपर वेनीच झाल्या पाहिजेत.
कारण याच्यामध्ये जर तुम्ही 3 मेच्या एक्झामच्या वेळी सुद्धा बघितलं असाल, की पेपर जो आहे तो 2 ते 5 असतो. 12:30चं रिपोर्टिंग असतं. ओके. आणि साधारणपणे 12 पर्यंत आपल्याला सेंटरपर्यंत पोहोचण्याचं आपण नियोजन करत असतो. सो 12च्या दरम्यान तुम्ही एकदा काहीतरी खाल्लात, की त्यानंतर 5:30-6 पर्यंत तुम्हाला दुसरं काहीही खाता येत नाही. सो तुमच्या बॉडीला या पुढच्या काही आठवड्यांमध्ये तुम्हाला ही सवय लावायची आहे, की एवढा मोठा फास्ट बॉडीला सवय झाली पाहिजे. बायोलॉजिकल क्लॉक जे आहे ते तुमचे सेट झाले पाहिजेत. त्या पद्धतीनं तुमचं नाश्ता, दुपारचं जेवण असू दे किंवा संध्याकाळचं स्नॅक्स किंवा रात्रीचं जेवण जे आहे, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करायचं आहे. कारण तुम्ही फिजिकली जर फिट असाल तरच मेंटली फिट होऊ शकाल. त्याचबरोबर तुम्हाला काही ना काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलीच पाहिजे, की जेणेकरून तुम्ही दिवसभर जो अभ्यास करणार आहात, पर्टिक्युलर हे उन्हाळ्याचे दिवस आहेत. सो त्याच्यासाठी तुमचा ब्रेन जो आहे तो तेवढा फ्रेश राहिला पाहिजे. त्याचबरोबर अभ्यासामध्ये जर मी सांगायचं झालं, तर तुम्हाला जास्तीत जास्त आता मॉक पेपर्सवर जास्त भर द्यायचा आहे. काही वीक टॉपिक्स असले, तर ते पॅरलल तुम्ही सोडवू शकता. बट तुम्हाला आता मेन फोकस जो आहे, याआधी तुम्ही जे पेपर सोडवला होता, ते तुम्हाला पुन्हा सोडवावे लागणार आहेत. रिसॉल्व्ह करावं लागणार आहे. जे गोष्टी चुकल्या होत्या, ज्या गोष्टी मध्ये तुम्ही कमी पडला होता, त्या पुन्हा सोडवायला लागणार आहेत आणि त्याचबरोबर ॲडिशनल सुद्धा तुम्हाला मॉक पेपर्स जे आहेत, ते द्यावे लागणार आहेत. पेपर देणं, पेपरचं एनालिसिस करणं आणि एनालिसिसमधून लक्षात आलेल्या गोष्टी, की जिथं तुम्ही कमी पडत होता, त्याच्यावर पुन्हा तुटून पडणं, त्याच्यावर काम करणं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो, की जी काही घटना घडलेली आहे किंवा जी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, अत्यंत चुकीच्या आहेत. कठोर पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. बट ॲज अ पॅरेंट्स, ॲज अ स्टुडंट आपण इथे स्थिर राहणं फार गरजेचं आहे. माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना 21 जूनला जी नीट एक्झाम होणार आहे, त्याच्यासाठी मी पुनश्च शुभेच्छा देतो. त्यांचा पेपर चांगला जावो आणि त्यांनी जी काही मेहनत घेतली होती, त्या पद्धतीने त्यांना रिझल्ट मिळावं, अशी मी त्यांना शुभेच्छा देतो.